एका माणसाने जवळपास 4000 किलोमीटर समुद्र किनाऱ्यावरून पायी प्रवास केला होता. का तर फक्त कासवांना वाचवण्यासाठी. ही गोष्ट आहे भारताचे पहिले टर्टल मॅन सतीश भास्कर यांची. 70च्या दशकात भारतातून समुद्री कासवं वेगाने गायब होत होती. काहींची अंडी चोरली जायची, काही मासेमारीच्या जाळ्यात अडकून मरायची. त्या काळात झूलॉजी शिकलेले सतीश भास्कर यांनी आरामाची नोकरी आणि लॅब सोडून थेट समुद्र किनाऱ्यांवर भटकंती सुरू केली. त्यांचं मिशन एकच होतं, भारतात जिथे जिथे कासवं अंडी घालतात त्या प्रत्येक जागेची नोंद करायची. त्यांनी हे काम कशा प्रकारे केलं पाहूयात. 70च्या दशकात ना GPS होतं, ना इंटरनेट, ना मोठी टीम. त्यांच्याजवळ होता फक्त एक छोटा रेडिओ, एक नोटबुक आणि वेड्यासारखी जिद्द. ते जवळपास 19 वर्ष केरळपासून ओडिसा, अंदमान आणि लक्षद्वीपपर्यंत फिरत राहिले. कासवांचे फुटप्रिंट्स, नेस्टिंग स्पॉट, अंडी, प्रत्येक गोष्ट ते स्वतःच्या हाताने लिहून ठेवायचे. 1982 मध्ये तर त्यांनी लक्षद्वीपच्या एका निर्जन बेटावर पूर्ण पावसाळा एकट्याने घालवला, फक्त हिरवी कासवं अंडी कशी घालतात हे पाहण्यासाठी. ते म्हणायचे, मी कधीच एकटा नव्हतो, कासवं माझे साथीदार होते. एकदा तर लिटल अंदमानमध्ये ते पूर्ण अडकून पडले होते. खाणं संपलं होतं, मदत नव्हती, पण तरीही त्यांनी संशोधन थांबवलं नाही, कारण त्यांच्यासाठी हे फक्त काम नव्हतं तर मिशन होतं. आज भारतात ऑलिव्ह रिडले टर्टल्ससाठीचे कन्झर्वेशन प्रोग्राम्स चालतात. टर्टल्स हॅचरीज उभ्या राहिल्यात. त्यांची पायाभरणी सतीश भास्कर यांच्या संशोधनातूनच झाली. 2004च्या सुनामीनंतर सुद्धा वयाच्या 70व्या वर्षी ते पोहत एका बेटावर गेले होते, फक्त तिथली कासव सुरक्षित आहेत का हे पाहण्यासाठी. 2023मध्ये त्यांचं निधन झालं, पण आजही हजारो कासवं जिवंत आहेत, कदाचित फक्त त्या एका माणसामुळे. तुम्हाला ही अद्भुत स्टोरी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती.